अकोल्यात शुक्रवारी दिव्यांगांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। प्रहार जनशक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली शेकडो दिव्यांगांनी प्रशासनाच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात बोंबाबोंब आंदोलन केला। अधिकाऱ्यांच्या खुर्चीला फास लटकवून निषेध नोंदवण्यात आला। अकोला जिल्ह्यात दिव्यांगांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असताना या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असलेली दुर्लक्ष आणि अकार्यक्षमता याचा उद्रेक शुक्रवारी अकोला तहसील कार्यालयावर झाला। प्रहार जनशक्ती पार्टीचे अकोला महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो दिव्यांगांनी तहसील कार्यालयात जोरदार धडक दिली। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांकरिता दिव्यांगांना तहसील कार्यालयाकडून अनावश्यक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी सतत समोर येत होत्या। या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मनोज पाटील यांनी दिव्यांगांची बैठक घेऊन आंदोलनाचे नियोजन केले। बोंबाबोंब आंदोलन करत या आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात घोषणाबाजी केली। संतप्त दिव्यांगांनी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीला फास लटकवत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। शेवटी या आंदोलनाची दखल घेत तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आश्वासन दिले। मात्र या आंदोलनामुळे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठीची लढाई किती तीव्र होत चालली आहे हे स्पष्ट झाले आहे। गेल्या 6 ते 7 महिन्यापासून अपंग बांधव असो, विधवा महिला असो, ज्येष्ठ नागरिक असो यांचे पगार थांबवले गेलेले आहेत आणि किरकोळ त्रुट्या काढून ते थांबवण्यात आलेले आहेत। म्हणून आज आम्ही सगळे लाभार्थी घेऊन इथे उपस्थित झालेलो आहोत। या तहसीलचा निष्काळजीपणा म्हणून आम्ही आज इथं खुर्चीवर लटकून, अधिकाऱ्याची खुर्ची लटकून इथे निषेध व्यक्त केलेला आहे। जर याच्यानंतर असा त्रास जर इथच्या नागरिकाला झाला, इथच्या लाभार्थी झाला तर तहसीलदाराची खुर्ची आम्ही इथं लटकू हा इथं शब्द देतो।